हॅलो फ्रेंड्स, मी कौस्तुभ तांबे तुमच्यासमोर पुन्हा एकदा घेऊन आलोय ध्रुव अकॅडमीकडनं सायन्सचं पुढचं लेक्चर. ओके, आपण मागच्या लेक्चरमध्ये अणू, रेणू यांच्या संदर्भात सखोल चर्चा केली. या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणे यांसंदर्भात सांगेन आणि मुख्यतः मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाच्या काय पद्धती आहेत आणि सध्या कुठली पद्धत प्रचलित आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. हा जो ॲस्पेक्ट आहे, हा जो टॉपिक आहे, हा एमपीएससीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो, कारण की मूलद्रव्यांच्या वर्गीकरणावरती आणि इनफॅक्ट आवर्त सारणीवरती एखाद दुसरा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये पडताना आपण बघितलेला आहे. ओके, तर मग आता आपण सुरुवात करूयात मूलद्रव्य म्हणजे नक्की काय या कन्सेप्टपासून. ठीक आहे, तर बघा, आपल्या आजूबाजूला भरपूर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे पदार्थ, वस्तू आपल्याला बघायला मिळतात. लाकूड, भिंत, प्लास्टिक, लोखंडाची काही अवजारं, ह्या सगळ्या वस्तूंचे घटक भिन्न भिन्न असतात. ठीक आहे, पण ह्या सर्व वस्तू ज्या आहेत, या सर्व वस्तू काही ठराविक घटकांपासून बनलेल्या आहेत, ज्या घटकांचं रूपांतर आणखीन सोप्या सिंपल फॉर्म मध्ये नाही होऊ शकत. ठीक आहे, ज्या पदार्थांचं रासायनिक किंवा भौतिक पद्धतीने अधिक सोप्या स्वरूपात विघटन करता येत नाही, अशा पदार्थांना मूलद्रव्य असे म्हणतात. ओके, एलिमेंट्स, इंग्लिशमध्ये त्यांना एलिमेंट्स असं म्हणतात. ज्या पदार्थांचं रासायनिक आणि भौतिक रित्या अजून सोप्या पद्धतीमध्ये, अजून सोप्या स्वरूपामध्ये अपघटन करता येत नाही, अशा पदार्थांना मूलद्रव्य असे म्हणतात. मग मूलद्रव्य ही खूप कमी, म्हणजे साधारणतः काही ठराविक नंबर ऑफ मूलद्रव्यच आहेत आपल्या नेचरमध्ये उपलब्ध. त्यांच्या मूलद्रव्यांच्या मिश्रणापासून, मूलद्रव्यांच्या काही एका प्रमाणबद्ध मिक्सिंगने पुढे संयुग किंवा मिश्रण म्हणजे कंपाऊंड्स और मिक्सचर्स तयार होतात. ओके, मग संयुग म्हणजे काय, तर ज्यावेळी दोन किंवा अधिक मूलद्रव्य एकमेकांसोबत ठराविक वजनी प्रमाणात रासायनिकरित्या एकत्रित केली जातात, त्यांना संयुगे असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, संयुगे म्हणजे कंपाऊंड्स म्हणजे काय, तर ज्यावेळी दोन किंवा अधिक मूलद्रव्य एकमेकांसोबत ठराविक वजनी प्रमाणामध्ये रासायनिकरित्या एकत्रित केली जातात, त्यांना संयुगे असे म्हणतात. ओके, आणि दोन किंवा अधिक मूलद्रव्यांपासून वेगवेगळ्या प्रकारची हजारो लाखो संयुग तयार केली जातात. मग आपल्या आजूबाजूला ह्या ज्या वस्तू आहेत, या बहुतांश वेगवेगळ्या संयुगांपासून बनवलेल्या आपल्याला आढळतात. ओके, मिश्रण हा एक तिसरा टाईप आहे पदार्थांचा. मिश्रण म्हणजे काय, तर मिश्रणांमध्ये देखील मूलद्रव्य किंवा संयुगांचं मिक्सिंग आपल्याला आढळतं, पण हे मिक्सिंग संयुगांप्रमाणे एका फिक्स प्रपोर्शन मध्ये, समान वजनी प्रमाणात नसतं. मिश्रणांमध्ये इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रपोर्शन म्हणजे कुठल्याही प्रमाणामध्ये कुठलेही मूलद्रव्य घेऊन मिक्सिंग केली जाते आणि त्याच्यानुसार तो तिसरा पदार्थ जो आहे तो तयार केला जातो, मिश्रण तयार केलं जातं. उदाहरण द्यायचं झालं मिश्रणाचं, तर आपण सागराचं पाणी, समुद्राचं पाणी हे उदाहरण देऊ शकतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळे क्षार वेगवेगळ्या प्रमाणात मिक्स असतात. संयुगांचं उदाहरण द्यायला गेलं तर H2O म्हणजे पाणी. H2O मध्ये बघा, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1 या वजनी प्रमाणात आहे. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे संयुग, पाणी आहे, त्याच्यानंतर मग कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, असे बरेचसे जे संयुग आपल्याला बघायला मिळतात, ती अशा प्रमाणात समान वजनी प्रमाणात ऍड झालेली असतात. ठीक आहे, आता मूलद्रव्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने झालं याच्या बाबतीत आपण डिस्कस करूयात थोडे. मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचे प्रयत्न जे आहेत ते साधारण 18व्या शतकापासून सुरू आहेत, जेव्हा खूप कमी मूलद्रव्य सापडलेली. आता मूलद्रव्यांची संख्या खूप जास्त आहे, 118 मूलद्रव्य आता ज्ञात आहेत. ठीक आहे, 118 मूलद्रव्य आता ज्ञात आहेत, पण त्यावेळी साधारण एवढे मूलद्रव्य नव्हते, साधारण 20-25 मूलद्रव्य सुरुवातीला माहिती झालेली. तर त्यांचं ज्यावेळी वर्गीकरण करायचं, आणि इनफॅक्ट त्यांच्याबद्दल देखील जास्त माहिती शास्त्रज्ञांना नव्हती, त्यावेळी रिसर्च चालू होती. मग त्यांचं माहिती असलेल्या आधारावरती वर्गीकरण तर सर्वात पहिला मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला डोबे रायनर या शास्त्रज्ञाने. ओके, डोबे रायनरची त्रिके असे त्याला संबोधले जाते. डोबे रायनरच्या त्रिकांची रचना कशी होती, तर डोबे रायनरने तेव्हा ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण 3-3च्या गटामध्ये केलं. या 3-3च्या गटाची रचना त्याने अशा विशिष्ट पद्धतीने केली होती, जेणेकरून
पहिल्या एलिमेंटचा पहिल्या मूलद्रव्याचे अणु वस्तुमानांक आणि तिसऱ्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक यांची सरासरी ही दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांक इतकी येईल. ओके, आपण बघूया तिथे पहिल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यापैकी लिथियम ची आहे 6.9, तर आपण ती 7 पकडूयात आणि पोटॅशियम 39 39 प्लस 7 झाले 46 बरोबर 23. सोडियमचा अणुवस्तुमानांक आहे 23. अशा प्रकारे साधारण यांची डोबेरायनरच्या त्रिकांची रचना केली होती. डोबेरायनरने आपली पुढची काही त्रिक त्यावेळी माहिती असलेली ही अशी दिलेली: कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम ही जी आहेत ही डोबेरायनरची काही त्रिक होती जी त्यावेळी माहिती होती, त्यावेळी ज्ञात होती. त्याच्यानंतर जशी आणखीन मूलद्रव्य सापडायला लागली त्यांची रचना या डोबेरायनरच्या ट्राईड्स मध्ये करणं अवघड व्हायला लागलं. ठीक आहे, आणि मग त्याच्यामुळे डोबेरायनरच्या त्रिकांची जी थिअरी होती त्याचं जे हे प्रपोजल होतं ते फेल ठरलं. त्याच्यानंतर काही वर्षांनी न्यूलँड नावाच्या एका शास्त्रज्ञाने याच्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला. आता आपण बघूयात न्यूलँड्सची अष्टके. ओके, न्यूलँड्स या शास्त्रज्ञाने काय सांगितले, याने प्रत्येक 8 एलिमेंटचा एक गट रचला. ठीक आहे, न्यूलँड्सचं असं म्हणणं होतं की साधारणतः मूलद्रव्य हे त्यांच्या वाढत्या अणुवस्तुमानांकानुसार रचले तर प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे असतात. साधारणतः संगीतामध्ये असतं ना, ज्याप्रमाणे सा रे ग म प ध नी, त्यानंतर पुन्हा येतो तो सा, त्याप्रमाणे न्यूलँडने एलिमेंट्सची म्हणजे मूलद्रव्यांची रचना केलेली. पण साधारणतः 56 मूलद्रव्यांची रचना केलेली. पण त्यानंतर देखील जसजसे एलिमेंट सापडत गेले, मूलद्रव्य सापडत गेले, त्यांची रचना या पद्धतीत करणं अवघड होऊन गेलं. मग हा जो बॅकलॉग होता त्याच्या थिअरी मधला देखील तो ओव्हरकम करण्यासाठी, त्याच्यावरती उपाय काढण्यासाठी म्हणून आणखीन एका शास्त्रज्ञाने पुढची थिअरम मांडली. त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं मेंडेलिव्ह. ओके, आता आपण बघूयात मेंडेलिव्हची आवर्त सारणी. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये ही सर्वात सिस्टमॅटिक आवर्त सारणी म्हणून ओळखली जाते आतापर्यंतच्या वर्गीकरणामध्ये. मेंडेलिव्हने काही गण आणि आवर्त यांची रचना केलेली एकदम सिस्टमॅटिक पिरियडिक टेबल जे होतं ते सर्वात पहिले मांडण्याचं श्रेय जातं मेंडेलिव्हला. ओके, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये गण होते, आवर्त होते आणि त्यावेळी ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांची रचना मेंडेलिव्हने केलेली. आपल्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये जास्त डीपली न जाता याच्यावरती काय प्रश्न येऊ शकतात हा जर का आपण फक्त अभ्यास करायला गेलो तर त्याच्यामध्ये प्रश्न असे येतील की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये त्याने काही जागा मोकळ्या ठेवलेल्या, रिक्त ठेवलेल्या, त्या कशासाठी, तर मेंडेलिव्हने प्रेडिक्ट केलेलं, आधीच असं अनुमान मानलेलं की ह्या जागी असे गुणधर्म असलेले काही नवीन एलिमेंट सापडतील आणि त्याप्रमाणे ते एलिमेंट सापडले देखील. तर हे एलिमेंट कुठले हे कदाचित एमपीएससी तुम्हाला विचारू शकते. आपण बघूयात ते एलिमेंटची नावं मेंडेलिव्हने काय ठेवलेली आणि त्यानंतर शोध लागलेल्या त्या एलिमेंटची नावं काय होती. मेंडेलिव्हने इका बोरॉन म्हटलेलं ज्या एलिमेंटला, त्या एलिमेंटचं आत्ताचं नाव आहे स्कॅन्डियम. ओके, इका बोरॉन, स्कॅन्डियम. इका ॲल्युमिनियम, गॅलियम, इका ॲल्युमिनियम, गॅलियम आणि त्यानंतर इका सिलिकॉन, जर्मेनियम. या 3 मूलद्रव्यांच्या बाबतीत मेंडेलिव्हने आधीच प्रेडिक्ट केलेलं, आधीच अनुमान सांगितलेलं आणि त्यांची नावं ही आत्ताची अशी आहेत. यांचे सर्वच्या सर्व गुणधर्म स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियमशी मिळते जुळते आहेत. मेंडेलिव्हची आवर्त सारणी ही खूप जास्त प्रमाणात उपयोगी होती. त्याच्यानंतर मेंडेलिव्हच्या वेळी निष्क्रिय वायूंचा, राजवायूंचा शोध नव्हता लागला. तो लागल्यानंतर देखील ह्या आवर्त सारणीमध्ये काहीही बदल न करता त्यांच्याच पुढे आवर्त सारणीच्या पुढच्या बाजूला राजवायूंची रचना करण्यात येऊ शकत होती. ठीक आहे, पण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा मूळ तत्व होतं ते म्हणजे अणुवस्तुमानांक. मेंडेलिव्हचं असं म्हणणं होतं की मूलद्रव्यांचे गुणधर्म रासायनिक किंवा भौतिक हे मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल असतात. पुन्हा एकदा सांगतो, मेंडेलिव्हचं असं मत होतं की मूलद्रव्यांचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म हे मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल असतात. मग त्याच्यानंतर काय झालं, जसजसे आयसोटोप्स, आयसोबार्स सापडायला लागले त्यानुसार एकाच एलिमेंट्सचे अणुभारांक भिन्न भिन्न सापडत होते इनफॅक्ट. आणि मग त्यांची रचना कशी करायची हा प्रश्न शास्त्रज्ञांसमोर पडला आणि म्हणून मेंडेलिव्हच्या पुढे जाऊन हेनरी मोसले
या शास्त्रज्ञाने आणखीन एक आधुनिक आवर्त सारणी शोधून काढली. या आधुनिक आवर्त सारणीबद्दल आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये शिकूयात, सविस्तर शिकूयात. आता पुन्हा एकदा आपण रिव्हिजन जर का करायला गेलो तर या लेक्चरमध्ये आपण मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे यांच्या व्याख्या समजलो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाच्या 3 प्रोसेस बघितल्या. ते म्हणजे डोबेरायनरची त्रिक, न्यूलँड्सची अष्टक आणि मेंडेलिव्हची आवर्त सारणी. तुम्ही पुन्हा एकदा ही व्हिडिओ नक्की बघा आणि याच्यातला सगळा अभ्यास व्यवस्थित करून घ्या. याच्यावरती प्रश्न नक्की बनतील. हे अजून इथे संपलं नाहीये, याचा एक सिक्वेन्स अजून तयार होतोय, तो तुम्ही बघा. आणि जर का व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आमच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका. थँक्यू.